एका पक्षाचे नेते आहेत. पंतप्रधानांनी कुठलीही वक्तव्य केल्याच्या बाबतीमध्ये माझी कुठली त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया नाही. मंगेश पाले त्यांना अर्धा मिनिट पण प्रदेश अध्यक्ष जागा वाटपामध्ये आम्हाला पक्षाला जागा कमी मिळाल्या. एक तर ज्या वेळेला ज्या तारखेला बारामतीची निवडणूक त्या तारखेला माझे रायगडची आणि त्याच्यामुळे माझा दादांचं पूर्णपणे चर्चा झाली होती की मी स्वतः उमेदवार असल्यामुळे माझ्या प्रचारामध्ये पूर्णपणाने लक्ष घालावं. दादा स्वतः सक्षम आहे, कारण आतापर्यंतच्या बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुका दादांनीच त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या असल्यामुळे आतापर्यंत यश यापूर्वी जे बारामतीमध्ये आम्हाला लोकसभेमध्ये मिळालं ते दादांच्यामुळे मिळालेलं असल्यामुळे ते त्या ठिकाणी सक्षम होते. त्यामुळे ते काय तिथे मी काढण्याचा काही प्रश्न आला नाही. प्रफुल्लभाई मात्र गेले 2-3 दिवस ते होते, ते त्यांना त्यांच्या पद्धतीने मतदारसंघामध्ये लक्ष घालायचं तेही घातलं. जसा मुरलीधर मोहोळ आहे, तिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे, तिथेही प्रफुल्लभाईंचं होतं. मी पण 2-3 दिवस आहे त्याच्यासाठीच आहे. आणि शेवटी आता आमच्या मित्र पक्षाचे प्रमुख नेते जेव्हा उभे असतात आणि पुणेसारख्या शहरामध्ये असतात त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची जी ताकद आहे ती उभं करणं आमचं कर्तव्य आहे. सारी मंडळी काँग्रेस पक्षामध्ये जाते. आपण हेही पाहिलं होतं की त्यावेळेला एक बैठक पुण्याला बोलवण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आहेत आणि त्यावेळेला सुद्धा काही नेत्यांनी विरोध केला असं वर्तमानपत्रात आलं होतं किंवा मुलाखतीचं स्पष्ट आलं त्या की अशी चर्चा झाली, काँग्रेस करणं अशी ऑफर होती. आता त्याच्यामुळे ते मटेरियलाइज झालं नसेल. आता साहेबांनी जे काही काल मत व्यक्त केलं त्याच्याबद्दल सुद्धा मतांतर प्रत्येकाने मांडलेले आहे. कदाचित शक्यता नाकार देऊ शकत नाहीत, कारण ज्याला साहेब म्हणतात त्यावेळेला त्याचा अर्थ कदाचित असू शकेल. पण आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. शक्य नाहीये हे सगळ्यांना, राज्यातल्या सगळ्या लोकांना मतदानाच्या दिवशी ज्या दिवशी सुप्रिया सुळे पाठींबा भेटायला गेला तेव्हा एक ठरण्याची लोकांची दृष्टी वेगळी असते की नेमकं आता परत हे एकत्र येणार आहेत, काय पुढील घटना घडणार आहेत. एक असं आहे की कुटुंब आणि राजकारण याच्यामध्ये भिन्नता आहे आणि हे त्या घराण्याने 1962च्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं होतं, ज्याला एक पोटनिवडणुकी झाली होती. एक निर्णय पाहणं स्पष्ट आहे की दादांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही निर्णय घेतला त्या निर्णयाच्या तसोभरी त्याच्यातला कसलाही पुनर्विचार नाही. एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कॉन्शियसली बहुमताने पक्षांतर्गत डेमोक्रेसीच्या अंतर्गत घेतला आहे त्या निर्णयाच्या पुढेच तो निर्णय घेऊनच पुढची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची वाटचाल त्या ठिकाणी आहे. महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील. तुमचा नेमका काय अंदाज आहे? महायुतीला किती जागा आहेत? महायुतीला 45 प्लस जागा नाही. सोडायला लागतात. बारामतीचा आढावा नक्की घेतला तिथे पवारच विजय होणार. ही निवडणूक परत बोलतो ती निवडणूक पवार विरुद्ध शून्य आहे. ही निवडणूक परत बोलतो पवार विरुद्ध शून्य आहे. त्या निवडणुकीमध्ये पवारच विजय होणार. तुम्ही आता लाभायचं जावा त्याला म्हणली होती की पवारांचा पराभव करायचा आहे. तो विषय आता संपुष्टात आलेला आहे. मी तुम्हाला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या मतदारसंघाचा जो आढावा घेतला त्या आढाव्याचा आणखी त्या ठिकाणी आम्हाला निकालाच्या बाबतीमध्ये ते वाचलं की स्पष्टपणे या ठिकाणी साहेब हात लागून ठेवलं नाही. मुख्यमंत्री आहेत ते आज त्या पक्षाचे नेते आहेत. आम्हाला सर्वांचा विश्वास हा लोकशाहीवरती आहे. भारतीय निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे आणि भारतीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी आजच नाही पक्षांतर्गत फूट हा आज वापराय
अगदी 1969 सालापासून ज्यावेळेला इंदिरा गांधी पक्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या पहिली खूप सिंडिकेट इंडिकेट वर्णन झाली तीचपासून त्या वेळचे जर का आपण निर्णय आपण पाहिले तर निवडणूक आयोगाने अत्यंत कॉन्शियसली डेमोक्रेटिक पद्धतीने त्या पक्षाची असलेली घटना आणि त्या घटनेच्या आधारित झालेल्या इतर ज्या काही बाबी या सारासार विचार करता ती दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला जे काय निवडणुकीचं चिन्ह आज घड्याळाचं चिन्ह मिळालं पक्ष मिळाला तो गुणवत्तेवरती कायद्याच्या कसोटीवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे त्या घटनेच्या अधीन राहून आम्हाला मिळालेला असा ठाम विश्वास मला शैलेश उपमुख्यमंत्री पालकमंत्री अर्थमंत्री जे बराच काळ दादांनी म्हणजे वेगवेगळी मंत्रीपद त्यांच्याकडे होती मंत्र्याला मिळणारा निधी आणि आपण कुठे खासदार आहात आपण मंत्री असताना मिळणारा निधी किंवा खासदार म्हणून नाही केव्हाही तफावत आहे ना कारण शेवटी भारतात एका लोकसभा मतदारसंघापुरता सेवित असतात. मंत्री हे त्या विभागाचे प्रमुख आहेत. रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे त्या विभागाचे मंत्री त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या निधीच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यासाठी अंतिम त्यांचा अधिकार रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे स्वाभाविकपणाने तो अधिकार त्या विभागाच्या बाबतीमध्ये वापरता येतो. पालकमंत्री असेल तर पालकमंत्र्यांचे अधिकार सुद्धा वित्तीय अधिकार खूप मोठे आहेत. कारण आपण डीपीसी जी रचना केली ती आता कायद्याद्वारे केलेली आहे अमेंडमेंट केली राजकारणी असताना त्यामुळे ते अधिकार आहेत. त्यामुळे केव्हाही निधी वाटपामध्ये मंत्रीपद खासदारांपेक्षा कितीतरी अधिक रुजू आहे. या प्रचारात एक मुद्दा जाणवत होता दादा म्हणत होते मीच केलं खासदारांनी काही केलं नाही म्हणजे आता तुम्ही बरं ते बायफर्केशन केलं खासदाराला मिळणारा निधी मंत्र्याला मिळणार तर तो मुद्दा कितपत योग्य वाटतो. तो मुद्दा उत्सुकता होती नाही त्या उत्सुकतेचं तुम्ही मला अगोदर क्रॉस प्रश्न करून विचारलं मी योग्य उत्तर दिलं पुढचे उत्तर योग्य. आता मी खासदार आहे पण शेवटी मला माझ्या मतदारसंघामध्ये काम करायचं असेल मला राज्य सरकारचा निधी न्यायचा असेल तर मला नेता येतो. तेवढं तुमचा संवेदना आणि तुमच्या त्या प्रश्नाच्या वतीमध्ये विकासाच्या वतीमध्ये लक्ष असेल तुम्हाला नेता येतो. मी माझ्या मतदारसंघात 1000 कोटी रुपयाची कामं नेली भारत सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत. आज मी राष्ट्रीय महामार्गासाठी गडकरी साहेबांकडे 700 कोटी रुपये दिले. BSNLचे सगळे टॉवर उभे करण्याला पैसे दिले. त्याच्यानंतर आज सागरी महामार्गासाठी 8000 कोटी रुपयाचे निविदा निघाले त्याच्यात CRZची परवानगी CWSची परवानगी त्यासाठी काढली. एक आणि दुसरी बाब असा असते की ठळकपणाने प्रश्न ज्यावेळेला कधी निर्माण होत असतो की एखादी व्यक्ती सुरुवातीला बोलत असते प्रामुख्याने बोललं गेलं सुनेत्रा वहिनीच्या बाबतीमध्ये त्याच्या उत्तरामध्ये असे पुढचे प्रश्न निर्माण होत गेले त्याच्यामुळे तसं होत नाही. त्याच्यामुळे मग कोणी पर्स काढली कोणी आणखी काय काढलं असं जे काढलं गेलं त्यामध्ये उत्तर आपोआपच प्रश्न निर्माण होतो. बाकी त्याचा अर्थ काय दादा ही सगळे तुमच्या पक्षाच्या फळीत दाखल केलं त्यांच्यावर आयोगाने गुन्हा दाखल केला मतदान यंत्राची पूजा केली जी काही प्रतिक्रिया काही कारवाई करणार का. त्याचबरोबर PDCC बँकेची शाखा सुरू होती त्याच प्रकरणी आयोगाने गुन्हा दाखल केलेला आहे. दत्ताभाऊ भरणे होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला नाही कारण तक्रार दिली आहे आणि शरद पवार साहेबांनी स्वतः आरोप केलेला आहे की बारामतीमध्ये पैसे वाटले. एक असा की रुपालीताई चाकणकर यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला तो मी पाहिला. माझं काही त्यांच्या त्या विषयावरती चर्चा झाली नाही. शेवटी अनेक वेळा अनेक ठिकाणी अशा पद्धतीने थोडंसं अधिक भावना दाखवत केलं जात असतं. चूक ते चूकच म्हटलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये जी काय कारवाई व्हायची असेल नियमानुसार त्या ठिकाणी होईल. बारामतीमध्ये पैसे वाटले गेले असा आरोप करणं हा हास्यास्पद आहे. याचा अर्थ पराभवाची कबुली नाही. व्हिडिओ कधीचे काय त्याची सत्यता काय व्हिडिओ आला म्हणजे तो सत्यता काय त्याची केव्हाची कधीचे बोला. मी शरद पवारांचा पुत्र नाही म्हणून मला अधिकची संधी मिळाली नाही असं अजित पवार म्हणाले त्यात काय जातं. ते जे वाक्य दादानी अलीकडच्या कालावधीमध्ये कुठे काढलं असेल तर त्याला मी प्रचारात असताना मी ऐकलं नाही. एक बाब खरं की ते ज्या वेळेला मुंबईला इमिटलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालं त्यावेळेला त्यांच्या ज्या भावना त्यांनी प्रखरतेने मांडल्या त्याच्यामध्ये त्या साऱ्या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी होता नाकारत नाही. तर त्याची पाठीमागची भावना काय नेमकी होती तर ते त्याचं उत्तर त्या बाबतीमध्ये अधिक सखोल देते.
थांबूयात का